हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. हजूर महाराज सावंत सिंहजींनी 20 मार्च 1948 मध्ये एक रिटायर्ड इच्छापत्र रजिस्टर्ड इच्छापत्राद्वारे सरदार बहादूर जगतसिंहजींना आपले वारस नियुक्त केले. 20 मार्च 1948 मध्ये सावंत सिंहजींनी आपला उत्तराधिकारी केले सरदार जगतसिंह आणि 2 एप्रिल 1948 मध्ये निजधामी निघून गेले. आता झाली ही गोष्ट, पुढे ठीक आहे. आता हे लक्षात ठेवा की बाबा सावंत सिंहजी 2 एप्रिल 1948 मध्ये मरण पावले आणि जगतसिंहजींना आपला उत्तराधिकारी म्हणजे नामदान देण्याचा अधिकारी केले. मग इथे सच्चा सौदा शिरसाच्या स्थापनेत लिहिले आहे की 2 एप्रिल 1949ला श्री शाह मस्तानाजी खेमामलजींनी आणि बाबा सावंत सिंहजींच्या आदेशानुसार डेऱ्याची स्थापना केली. त्या दिवशी नाम देऊ लागले त्यांच्याकडून आदेश प्राप्त करून. ते तर 1 वर्ष आधीच मरण पावले होते, दाखवतो. हे पहा, सद्गुरु के परमार्थिक करिश्मे एक पुस्तक आहे जे सच्चा सौदा शिरसामधून प्रकाशित आहे. भाग पहिला. आणि याचे संग्रहकर्ता पूज्य हजूर महाराज गुरमीत सिंहजी, डेरा सच्चा सौदा शिरसा हरियाणा. हे तेच आहे. सर्व अधिकार सुरक्षित आहेत. हे तेच पुस्तक आहे. सद्गुरु के परमार्थिक करिश्मों का वृत्तांत. हे तेच संग्रहकर्ता तेच आहेत. आणि हे छापलं कुठून आहे? प्रकाशक आहेत इंद्रसेन प्रबंधक, डेरा सच्चा सौदा शिरसा हरियाणा भारत. हे छापलं कुठे आहे? इंद्रसेन प्रबंधक, परमार्थ उपदेश प्रिंटिंग प्रेस, डेरा सच्चा सौदा, बेगू रोड, शिरसा हरियाणा भारत. इथून याच्या 27 पानावर घेऊन जातो तुम्हाला. हे आहेत श्री परमसंत शाह मस्तानाजी महाराज यांनी नारा लावलाय, धनधन सद्गुरू तेरा ही आसरा. आणि बघा लांबून संपूर्ण चित्र बघा महापुरुषाचं. हे किती चांगले आत्मे होते, परंतु अडकले या नकलींमध्ये. आता इथे यांचा थोडासा इतिहास आहे. परमपूज्य बेपरवाह मस्तानाजींच्या पावन आयुष्याची झळक. परमसंत बेपरवाह मस्तानाजी, गाव कोटडा, तहसील गंधेय, रियासत कुलाईत, बलुचिस्तानचे रहिवासी होते. त्यांच्या वडिलांचे नाव पूज्य श्री पिल्लामलजी होते, जे त्यांच्या गावातील शहाजी म्हणजे शेठजी होते. त्यांच्या पूज्य माताजींचे नाव त्यांच्या पूज्य माताजींचं नाव पूज्य तुलसाबाईजी होते. ठीक आहे. आता इथे बघा, विक्रमी संवत 1948 सन एवढे. कार्तिक पौर्णिमेला कुळमालक प्रभू परमात्म्याने बेपरवाह मस्तानाजींच्या रूपात पूज्य माताजी श्री हे यांनी वेगळे. विक्रम संवत होते 1948, विक्रमी संवत 1948 सन 1891 मध्ये कार्तिक पौर्णिमेला कुळमालक प्रभू परमात्म्याने बेपरवाह मस्तानाजींच्या रूपात पूज्य पिताश्री
पिल्लामल जींच्या घरी जन्म घेतला. ते क्षत्रिय वर्णाशी संबंधित होते. आता 27 पानावर आपण 27 पानावर वाचतो. इथं लिहिलंय की बेपरवाहा मस्तानाजींनी म्हणजे खेमामलजींनी संगतच्या वारंवार विनंतीमुळे म्हणजे संगतीच्या आग्रहामुळे आणि बाबा सावन शहाजींच्या हुकमाने एप्रिल 1949 मध्ये नामदान द्यायला सुरू केले. अक्कल बघा यांची. सन 1948 2 एप्रिल 1948 मध्ये तर सावंतसिंहजींचा मृत्यू झाला आणि 1949 मध्ये संगतीच्या आग्रहामुळे आणि बाबा सावंतसिंहजींच्या आदेशाने यांनी नाम द्यायला सुरुवात केली. आता बघा थोडंसं इथून लक्षात येईल. आता 26 पान बघा, 26 पान. आता इथे आलो. शेवटी बेपरवाह मस्तानाजी महाराज आपले घर परिवार सोडून बियासला गेले आणि तिथेच आपले गुरु बाबा सावंतसिंहजींच्या सेवेतच राहू लागले. काही काळानंतर बाबाजींनी त्यांना नाम प्रचार करण्याचा आदेश देऊन बियासहून शिरसाला पाठवले. काही काळापर्यंत ते शहरात राहिले. राधास्वामी सत्संग घरात राहिले आणि मग सन 1948 मध्ये 57 वर्ष वयात शहरापासून जवळजवळ 2.5 किलोमीटरवर बेगू रोडवर डेरा सच्चा सौदा कायम केला. आता बघा 1948 मध्ये यांनी डेरा सच्चा सौदा कायम केला बेगू रोडवर आणि 1948 मध्ये मग नाम देऊ लागले. ते देखील संगतने म्हटल्यामुळे. जर साहेबजी सावंतसिंहजींचा आदेश असता तर 1948 मध्ये सुरू केले असते त्यांनी. त्या छोट्या सत्संग आश्रमातच सुरुवात केली असती त्यांनी नाम द्यायला जर आदेश असता तर. वास्तविकता काय आहे की 1948 मध्ये त्यांनी जगतसिंहला उत्तराधिकारी केले आणि यांना वाटले की आमची वर्णी लागेल. हे असे कृपालसिंहजी होते. तर यांना बायपास केले तेव्हा हे दोघेही आपले बस्तान बांधून निघून गेले. इथे येऊन बसले. आता इथे म्हणजे सच्चा सौदा शिरसा आणि जगमालवाली हे दोन्ही तेच विचार आहेत जे सावंतसिंहजींचे होते आणि कृपालसिंह तेच. आणि सावंतसिंहजींच्या जवळ जयमालसिंहजींचे विचार, जयमलसिंहजींच्या जवळ शिवदयालजींचे विचार. हे थोडक्यातच जास्त समजून घ्या. आणि त्या आग्र्याचे त्या शिवदयालजींचे विचार तिकडे त्यामध्ये मथुरेमध्ये जय गुरुदेवांचे प्रवर्तक होते. श्री तुलसीदास नाव होते त्यांचे. जय गुरुदेव नावाने प्रसिद्ध होते ते. आणि त्यांनी आग्र्याहूनच एक अजून बाबळीचं झाड दिनोदमध्ये या ताराचंदजींनी एक इकडे वेगळं स्थापन करून ठेवलंय. हे सर्व एकाच विहिरीचं पाणी आहे. शिवदयालजींच्या विचारावर आधारित आहेत. आता शिवदयालजींचे विचार ऐकवेन तुम्हाला की ते कसे विद्वान होते. तर यांच्याकडे काय असेल हे अंडरस्टूड आहे. आता तुम्हाला सारवचन वार्तिक परत दाखवतो ज्यामध्ये शिवदयालजींच्या ज्ञानाबद्दल समजेल की ते किती विद्वान होते आणि कुठपर्यंत पोहोचलेले असतील. जे 2-2.5 तास सकाळी, 2.5 तास संध्याकाळी सत्संग करण्यासाठी, साधना करण्यासाठी जोर देतात, तर त्यांनी तर रात्रंदिवस 18-17 वर्ष केली होती आणि त्यांनी काय मिळवले हे दाखवतो. त्यांनी कसा जाणला भगवान. सत्पुरुष को जानसी और सद्गुरु तिसका नाम. ज्यांनी परमात्म्याला जाणलं तो सद्गुरू आहे. यांनी कसा जाणला भगवान चला दाखवतो. हे सारवचन राधास्वामी वार्तिक प्रथम भाग तुम्हाला परत ऐकवत आहे. हे तेच आहे जे आत्ता तुम्हाला दाखवलं होतं. हे कुठून छापलंय? इथून. हे याचे प्रिंटर आहेत आणि ही भूमिका तुम्हाला ऐकवत होतो. आता आम्ही येतो. हे तुम्हाला समजावले. आता बघा, हजूर महाराज सावंतसिंहजींनी 20 मार्च 1948 मध्ये रजिस्टर इच्छापत्राद्वारे
सरदार बहादूर जगतसिंहला आपले उत्तराधिकारी नियुक्त केले, जानशिंद म्हणजे उत्तराधिकारी. आणि 2 एप्रिल 1948 निजधामी रवाना झाले. आणि तो तिथून तर उठून गेला जेव्हा जगतसिंहला गादी दिली. बलुचिस्तानी शहा असताना खेमामलजी शिरसामध्ये आला. आणि 1 वर्षांनंतर त्याच्या मृत्यूनंतर जनता म्हणू लागली की बाबा नाम द्या, नाम द्या, नाम देऊ लागला. पाहिलं वा रे वा, घरचीच वही आणि काहीही लिहा, काहीही लिहा, काहीही बनवा. यांनी पूर्ण वेळ करून ठेवले. किती जीवांचा नाश केला काही विचार न करता या लोकांनी. असाच कृपालसिंह पळाला तिथून जेव्हा त्याला गादी नाही मिळाली, म्हणून त्याने तिथे सगळे बिघडवले. तर याआधी असे जरी मानले की आदेश जरी असता तरी हे काय तारे तोडले असते, आता दाखवतो तुम्हाला. यांचेच विचार आहेत. हे बघा, आत्तापर्यंत भूमिकाच चालू होती, इथपर्यंत आले आहे हे 8व्यावर. आणि हे याचे लेखक आहेत SS सोंधी सेक्रेटरी, राधास्वामी सत्संग ब्यासवाल यांनी हे सर्व काही लिहिलंय. हे बघा, राधास्वामी दयाल की दया, राधास्वामी सहाय. वचन जे की स्वामी महाराजांचे शेवटचे रोज प्रकट आणि अंतर्धान पावण्यासाठी हे ऐकवले आहे. आता आपण पुढे येऊया. हा तर त्यांचा महिमा गायला आहे. हे काय काय, तर आता इथे येऊया आपण. 13वर आलो आपण. राधास्वामी दयाल की दया, राधास्वामी सहाय. खुलासा उपदेश हजूर राधास्वामी साहेबांचा, म्हणजे श्री शिवदयालजींच्या प्रवचनांचा हा संग्रह आहे. तो ऐकवत आहेत जी त्यांनी प्रवचने केली आहेत. जे ज्ञान जनतेला श्रद्धाळूंना वाटले आहे. हे बघा, राधास्वामी दयाल की दया, राधास्वामी सहाय. खुलासा उपदेश हजूर राधास्वामी साहेबांचा. हे जग नाशवंत आहे. श्री शिवदयालजींचे वचन आहे हे. आणि सर्व आशय देखील इथला नाशवान आहे. हे बघूया. आता हे काय म्हणत आहेत की फक्त काम एवढं आहे की मनुष्य आपलं, इन्सान म्हणजे मनुष्य आपलं स्वरूप म्हणजे आत्म्याला, त्याचा खजिना आणि निकास म्हणजे मुक्काम सतनाम आणि राधास्वामीपर्यंत पोहोचवावे. इथे सतनाम आणि राधास्वामींना यांनी मुक्काम म्हणजे स्थान मानलं आहे. मुक्काम म्हणजे स्थान. त्या स्थानावर पोहोचवावं आपल्या सुरतीने साधकाने एवढं काम करावं. 14वर बघा, पोहोचवावे. ठीक आहे, आता आपण इथे वाचूया. मग हे काय म्हणतात की जेवढे काही आचार्य आणि महात्मा आणि अवतार आणि पैगंबर प्रत्येक धर्मात झाले आहेत ते सर्व आपल्या अभ्यासाच्या जोरावर अंतरातील मुक्कामाकडे असलीकडे चालले. परंतु सगळेच्या सगळे फार लांब नाही पोहोचू शकले. त्यामुळे बरेचसे तर पहिलीच मंजिल म्हणजे इथे बघा, मंजिल म्हणजे स्थान, पहिली मंजिलवर आहेत. स्थान, पहिल्या स्थानावर राहिले हे. आणि कोणी एक दुसऱ्या स्थानावर आणि कोणी दृढ साधक आणि प्रेमी 3ऱ्या स्थानावर पोहोचले. केवळ संत 5व्या स्थानी म्हणजे सतनामावर. आता इथे सतनामाला स्थान म्हणजे सतनाम स्थानी. आणि काही दृढ संत 8व्या स्थानी म्हणजे राधास्वामीपर्यंत पदापर्यंत पोहोचले. आता इथे सिद्ध झाले या प्रवचनात की सतनाम आणि राधास्वामी एक स्थान मानले गेले आहे. अजून पुढे बघा. आता इथे बघा, आता आपण 15वर वाचूया. 15वर हे तेच आहे, राधास्वामी सार वचन वार्तिक भाग 1. आता 4थे वचन बघा. आता समजलं पाहिजे की राधास्वामी पद सर्वात उच्च स्थान आहे, मुकाम आहे. आणि हेच नाव कुळमालक आणि खरे साहेब आणि खऱ्या भगवानाचं आहे. त्याला तर स्थान देखील म्हणत आहेत आणि मालकाचं नाव देखील तेच आहे. यांचं म्हणणं आहे की दिल्ली एक स्थान देखील आहे आणि दिल्लीच प्रधानमंत्र्यांचं नाव देखील आहे. खऱ्या मालकाचं नाव देखील दिल्ली आहे आणि खरा मालक देखील दिल्ली आहे. हे समजा यांच्या म्हणण्याचा अर्थ, जसं यांना म्हणायचंय. कुळ मालक आणि खऱ्या साहेबाचा आहे. आता काय म्हणतात, आणि या मुक्कामातून राधास्वामी स्थानापासून 2 स्थाने खाली सतनामाचं स्थान आहे. अक्कल बघा यांची, हे भगवान. आता हे आधी 13व्या पानावर म्हणत आहेत की राधास्वामी एक स्थान, हे सतनाम एक स्थान आहे. 13व्या पानावर म्हणजे मुकाम सतनाम, हे सतनाम स्थान, राधास्वामी ही स्थान. आणि मग 14व्या पानावर हे काय म्हणत आहेत यांनी की दृढ साधू पहिल्या स्थानी राहिले आणि काही
5व्या स्थानी पोचले म्हणजे सतनामावर 5वे स्थान. केवळ संत 5वे स्थान म्हणजे सतनामावर पोचले. मंजिल म्हणजे स्थान. इथे सतनाम स्थान आहे. आणि इथे काय म्हणत आहेत बघा. आता समजले पाहिजे की राधा स्वामी पद सर्वात उच्च मुकाम आहे आणि हेच नाव कुळ मालक आणि खरे साहेब आणि खऱ्या भगवानाचे आहे. ठीक आहे, हे स्थानही आहे आणि त्यांचे नाव देखील आहे. या स्थानापासून म्हणजे राधास्वामी स्थानापासून 2 स्थाने खाली सतनामाचे मुकाम आहे. सतनामाला तिथे स्थान म्हणत आहेत. मुकाम म्हणजे पण स्थान, स्थानाचं स्थान आहे यांचा अर्थ हाच होतो. स्थानाचे स्थान आहे सतनाम. आणि ज्याला या सतनामाला ज्याला संतांनी सतलोक सचखंड म्हणजे सतनामाला, सार शब्द देखील सतनामाला आणि सत शब्द आणि सतनाम देखील सतनामाला आणि सत्पुरुष सतनामाला म्हणून विशद केला आहे. हा पोहोचलेला महापुरुष होता. याला कखही माहीत नाही. सतनाम काय आहे? सतनाम एक 2 अक्षरी मंत्र आहे ज्यात एक ओम आहे, एक तत् आहे. आणि हे त्यांना हेच नाही माहिती की हे सतनाम काय आहे, सचखंड काय आहे, सार शब्द काय आहे आणि सारनाम काय आहे आणि सतनाम काय आहे आणि सत्पुरुष आणि सतलोक काय आहे. हे सगळे एकच सांगत आहेत. हे यांचं एवढंच ज्ञान आहे. ड्रायव्हर देखील कारला म्हणतात, पेट्रोल देखील कारलाच म्हणतात आणि रस्ता देखील कारलाच म्हणतात आणि शहर देखील कारलाच म्हणतात. तर त्या माणसाला किती ज्ञान आहे? ती कार आणि त्या जे व्याख्यान सगळ्यांना ऐकू इच्छित आहे. ही परिस्थिती शिवदयालजीची आहे, जो राधास्वामी पंथाचा प्रवर्तक. आणि जसे हा जयगुरुदेव पंथ, दिनोद भिवाणीवाला पंथ, ताराचंदवाला आणि सच्चा सौदा शिरसा आणि जगमाल वालीवाला आणि कृपाल सिंहवाला, मग कृपाल सिंहचा चेला ठाकूर सिंहवाला, हे सगळे या शिवदयालजीचे चेले आहेत ज्यांचे हे ज्ञान आहे. सतलोक सचखंड सारनामाविषयी तो काय म्हणत आहे? सतनामाला सतनाम देखील म्हणतात, सत्पुरुष देखील यालाच म्हणतात, सत सारनाम देखील यालाच म्हणतात, सार शब्द देखील यालाच म्हणतात आणि सचखंड देखील यालाच म्हणतात. आणि हे म्हणतात खोटे ज्ञान. मग ध्यान कुठे लावायचं? ये बाद विदा चतुराई. तुमचं ज्ञानच 0 आहे. बघा, प्रॅक्टिकल थिअरीवर असतं. जे लिहिलेलं असतं त्यातून प्रॅक्टिकल केलं जातं. तुमची थिअरीच चुकीची आहे तर प्रॅक्टिकल ऑटोमॅटिकली चुकीचं झालं, कारण त्याने आपला अनुभव लिहिला आहे, ती थिअरी झाली. त्या थिअरीच्या आधारे तुम्ही पुढे सर्व करत आहात, तर थिअरीच चुकीची आहे तुमची. तर तुमचे सगळे आयुष्य व्यर्थ गेले. आणि ज्याचा परिणाम म्हणजे तो कोणते मंत्र द्यायचा? 5ही नामे काळाची. आता दाखवतो तुम्हाला. बघा, हे घट रामायण आहे तुलसी साहेब हाथरसवाल्यांचे. प्रथम भाग वेलविडियर प्रिंटिंग वर्क्स इलाहाबाद येथून छापलंय. घट रामायण भाग 1 तुलसी सद्गुरू तुलसी साहेब हाथरसवाले यांनी रचलेलं. हे 2 भागात बनलेलं आहे, जीवनचरित्र सहित. आता याच्या आपण जाऊयात 27 पानावर. हे बघा, भेद पिंड आणि ब्रह्मांडाचे, हे 27 पानावर. अंतर गुफा तहां चल जाऊं. हे विवरण आहे यात. अंतर गुफा तहां चल जाऊं और जहां अंतर गुफा तहां चल जाऊं जहां साहेब के दर्शन पाऊं. 500 नाम जीव जब भाख्या और 6वां नाम गुप्त कर रख्या. आता 5 पेक्षा वेगळं 6वं नाव अजून आहे. और 500 नाम काल के जानो तब दानी मन शंका आनो. निर्गुण निराकार निर्मानी धर्म राग ये 5 बखानी. जीव नाम निज गह विचारी जान बूझ दानी झखमारी. 500 नाम काल के जानो तब दानी मन शंका आनो. आणि म्हणतात मग 5 नाम जीव जब भाख्या 6वां नाम गुप्त कर रख्या. हे 6वं कुठे आहे? मग यांच्याकडे नाहीये. मग काय सांगितलंय की दानी सुन विधि बात हमारी हम चल जावा पुरुष दरबारी. परमात्म्याच्या दरबारात असे जातात. कसे? सुरत नरत ले लोक सिद्धाऊं आदि नाम ले काल गिराऊं. आदि नाम वेगळं आहे आणि सतनाम त्यापेक्षा वेगळं आहे. सतनाम ले जीव उभारी अस चल जाऊं पुरुष दरबारी. आदिनाम सारनाम सार शब्द हे वेगळे आहेत, यालाच म्हणतात
आणि सतनाम हे 2 अक्षरी आहे. हे त्यांच्याकडे नाहीये आणि हे 5 नामाचा जप करत होते हे शिवदयालजी. पांचों नाम काल के जानो तब दानी मन शंका आनो. पांचों नाम जीव जब्बा क्या छठवा नाम गुप्त कर रख्या. आता हे 5 नाम जपायचे शिवदयालजी आणि हेच द्यायचे. आता या सच्चा सौदा शिरसावाल्यांनी थोडीशी चतुराई केली. कोणी यांना टोकले की तुम्ही गोष्टी करताय सतलोक सचखंडाच्या आणि नामे काळाची जपत आहात. यांनी सत्पुरुष शब्दस्वरूपी राम आणि जो आहे सत्पुरुष शब्दस्वरूपी राम आणि ही 3 नामे यांनी छाटली. अकालमूर्त शब्दस्वरूप सत्पुरुष, अकालमूर्त शब्दस्वरूपी राम हे 3 मंत्र छाटले. अरे ही 3 नामे तर त्या परमात्म्याचा महिमा आहे. जसे जल पाणी नीर, जल पाणी नीर. हे जल पाणी नीर म्हणा ही एकच गोष्ट आहे. भले नीर म्हणा, भले पाणी म्हणा. ते मिळेल कसे? जसे हँडपंप लावायचा असतो. ते जल पाणी नीर मिळवण्यासाठी जल पाणी नीर म्हटल्याने नाही मिळणार. ती प्रोसेस वेगळी आहे, प्रोसिजर वेगळी आहे. त्यामध्ये सतनामाचा एक मंत्र आहे ज्याचा श्वास उच्छ्वासाने जप केला जातो. ज्यात एक ओम नाम आहे, एक तत् गुप्त आहे आणि यांनी स्वतः लिहिलं आहे आपल्या. आता सांगेन याचा सत्संग थोडासा एक विशेष डिटेल आणि खूप महत्त्वपूर्ण असेल तुमच्यासाठी. आधी थोडंसं तुम्हाला हे दाखवतो. या 5 नामांचा जप करून आणि शिवदयालजींची काय दुर्गती झाली. हा प्रेत झाला आणि आपली शिष्या बुक्कीत मग बोलू लागला. सांगा बाकीच्यांचे काय हाल होणार जेव्हा यांचा प्रमुख भूतप्रेत होऊन भटकत आहे. तर पुण्यात्म्यानो, दासाचा उद्देश तुम्हाला तुमच्या भावना दुखावण्याचा नाहीये, तुम्हाला आगीत जळण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. जर मानलेत तर तुमचे आयुष्य वाचेल, तुम्ही सुखी व्हाल, तुमचं कुटुंब वाचेल, एक खूप मोठं बहुमूल्य आयुष्य वाचेल, रक्षण होईल तुमचं. हे बघा जीवनचरित्र महाराज, जीवनचरित्र स्वामीजी महाराज, राधा स्वामी ट्रस्ट इथून. हे बघा इथून आहे हे. स्वामीजी, स्वामी दयालजी, राधा स्वामी दयाल के दया, राधा स्वामी सहाय, जीवनचरित्र स्वामीजी महाराज. लेखक लाला प्रताप सिंह शेठ उर्फ चाचाजी महाराज. हा त्यांचा धाकटा भाऊ होता प्रताप सिंह शिवदयालजींचा. आणि प्रकाशक राधा स्वामी ट्रस्ट, स्वामीबाग आग्र्याहून. सर्व अधिकार सुरक्षित, ट्रस्टद्वारे सुरक्षित आहेत. हे केव्हा छापलंय? 17व्यांदा 5000 प्रती 17व्यांदा छापलंय 2006 मध्ये. त्या अगोदर किती छापले असतील 17व्या वेळी. आणि राधा स्वामी ट्रस्ट, स्वामीबाग आग्र्याहून. आणि कुठून छापलंय? अर्पण प्रिंटरी, राधा स्वामी चेंबर, भालेज रोड, आनंद. हे आहेत स्वामीजी करून घ्या दर्शन. परमपुरुष आणि पूर्णधनी स्वामीजी महाराज, हजूर स्वामीजी महाराज. आता यांच्या आम्ही तुम्हाला घेऊन जातो पान नंबर 28 वर. हे बघा 28 वर. स्वामीजी महाराजांचे कोणी गुरु नव्हते आणि ना कोणाकडून त्यांनी परमार्थाचा उपदेश घेतला. ठीकच झाले. गुरु बिन माला फेरते, गुरु बिन देते दान, गुरु बिन दोनों निष्फल है, चाहे पूछो वेद पुराण. आता परमात्मा आदरणीय गरीबदास साहेबजी परमात्म्याला भेटले आणि जेव्हा त्यांना परत सोडले तेव्हा काय म्हणाले होते? सतगुरु पुरुष कबीर हैं ये चारों युग परवान, और झूठे गुरुआ मर गए वो हो गए भूत समसान. परमात्म्याची वाणी आहे की परमात्मा गरीबदासजी म्हणतात की केवळ खरा सद्गुरू केवळ एक कबीर साहेब आहेत. त्यांनी जे ज्ञान दिले त्याच्या आधारे भक्ती केली तर सर्व सफलता मिळवाल. और ये झूठे गुरुआ मर गए फिर हो गए भूत मसान. आता हे गुरु यांचा कोणी नव्हता, यांचा कोणी गुरु नाही. आणि साधना सगळी 5ही नावे काळाची जपतात आणि जपवतात. मग काय बनला? भूत होणारच होता. बघा
पान 78 वर जीवनचरित्र स्वामीजी महाराज 78 वर. आता इथे यांचे 71 नंबरचे वचन आहे. आता बुक्कीजीची, की जी शिब्बोजीची धाकटी बहीण आहे, थोडीशी परिस्थिती लिहिली जाते. या शिब्बोजीच्या काही वर्षांनंतर स्वामीजी महाराजांच्या चरणी आली होती ही मुलगी. जेव्हा यांनी काही दिवस सत्संग केला आणि राधा स्वामीजी महाराजांची वचने ऐकली आणि ती वचने हृदयात सामावली, तेव्हा यांच्या प्रेमाची स्थिती विचित्र होती. जेव्हा स्वामीजी महाराज वचने किंवा पोथ्यांचे अर्थ सांगायचे, वाचून वाचून ऐकवायचे हे, तेव्हा यांचे डोळे लाल आणि निखाऱ्यासारखे व्हायचे बुक्कीचे. या बुक्कीमध्ये आधीपासूनच कोणते भूत होते. आता सत्संग ऐकून डोळे निखाऱ्यासारखे होत असतील तर भूतच असणार. आम्ही तर ऐकले की अश्रू येतात, मग निखाऱ्यासारखे डोळे कसे होतात? तर तिच्यात प्रेत होते ते. आणि जसे गुरु ग्रंथ साहेबचे पठण करायचे, कबीर साहेबांची वाणी वाचायचा, ऐकवायचा तो, तर त्याच्यात ताकद आहे, एवढी शक्ती आहे की भूताशी लढू शकेल, ते निघू नाही शकत तिच्यातून. तर आता तिचे डोळे कधी लाल व्हायचे, कधी ती बेशुद्ध व्हायची आणि झोपेतच समाधी गेली तिची वर. समाधी शिवदयालांची थोडीच जाऊ शकते, कारण त्यांना तर जायचेच नव्हते. बुक्की का गेली हे बघा. तिचे डोळे निखाऱ्यासारखे व्हायचे आणि अश्रू सतत पडत राहायचे. खूप वेळपर्यंत, म्हणजे तासनतास वचनांची नशा राहत असे, बेशुद्ध होऊन पडून राहायची. पुढे बघा. मग जेव्हा स्वामीजी महाराज कथेतून उसंत मिळाल्यावर हुक्का पित असत, हीच कमी राहिली होती स्वामीजींची. हुक्का, अरे तुझा गजब झाला. आणि परमात्मा म्हणतात, अमल आहारी आत्मा कदे न पावे पार, कहे कबीर विचार के तुम छोड़ दो सभी विकार. मग म्हणतात, भांग तमाकू छोतरा आफू और शराब, कहे कबीर कैसे हुआ बंदगी ये तो करे खराब. आणि गरीबदासजींनी परमात्म्याकडून प्राप्त ज्ञानाने काय म्हटले आहे? सोनारी जारी करे सुरापान 100 बार, एक चलम हुक्का भरे वो डूबे काळीदार. मग काय म्हणतात की सुरापान मदमांसाहारी, गमन करे भोगे पर नारी, 70 जन्म कटेंगे शीसम, साक्षी साहेब है जगदीशम. की एकदा कोणी दारू प्यायली आणि एकदा परस्त्री गमन केले, त्याचे 70 जन्म कलम शिर छाटले जाईल. आणि पर द्वारा स्त्री का खुल्ला 70 जन्म अंधा हो डोले. कोणत्या? पर स्त्रीकडे जो वाकड्या नजरेने बघतो, दुष्कर्म केले तर 70 जन्म आंधळ्याचे मिळवतो, एवढे पाप त्याला. आणि मग काय म्हणतात? सोनारी जारी करे. 100 स्त्रियांशी कोणी दुष्कर्म केले एखाद्या दुष्टात्म्याने, त्याला जो दंड मिळतो. और सुरापान 100 बार. एकदा म्हणतात, सुरापान मदरा पीवे कड़वा पाणी, 70 जन्म कुत्ते के जाणी. एकदा दारू पिणाऱ्याला 70 जन्म सतत कुत्र्याचे मिळतात. तर हे दोन्ही अपराध मिळून आणि 1 जन्म हुक्का भरणाऱ्याला दंड आहे, तर पिणाऱ्याची तर काय दशा होईल गणतीच नाही. म्हणतात, सोनारी जारी करे और सुरापान 100 बार, एक चलम हुक्का भरे वो डूबे काळी धार. जर एवढे पाप आहे हुक्का आणि बिडीमध्ये, आणि हा पीत असे आणि नाम चुकीचे, तर ही दुर्गती याची ऑटोमॅटिकली स्वाभाविकच आहे, होणारच होती. आता बघा, स्वामीजी महाराज कथेतून उसंत मिळाल्यावर हुक्का पित असत. या अभ्यासाचा रस घेत असताना किंवा कथा सांगायला बसत असताना बुक्कीजी महाराजांच्या चरणाचा अंगठा तोंडात ठेवत असे. तासन तास चरणामृताचा रस घेत असे. आणि जेव्हा कोणी डोके टेकवण्यासाठी शिवदयालजीच्या चरणी यायचा, बाजूला करू पाहायचा, तेव्हा हिला चरण सोडावेसे वाटत नसे. आणि डोके टेकवणाऱ्याला सांगितले जायचे की तुम्ही दुसऱ्या चरणावर डोके टेकवा, या तृष्णेला हाकलू नका. आता सोडा हे. हिने तिच्या शरीराचे हे हाल होते. 8-8, 9-9 तास रोज भजन करत असत. ही बेशुद्ध होऊन पडत असे, ज्याच्यात भूत होते. यांना स्वामीजी महाराजांच्या दर्शनाचा बराच आधार झाला होता आणि ध्यान देखील उच्च स्थानावर पोहोचायचं. बघा अक्कल. जर त्यांना स्थानाचा पत्ताच नाही तर ते पोहोचणार कुठे? तेच सतनाम, तेच सचखंड, तेच सत्पुरुष, तेच सारनाम आणि सतनाम, आणि तेच सत्पुरुष सतनाम, सतनाम सतलोक देखील सतनाम. अजून सावंत सिंहचे 2 बोल ऐकवेन सतनामावर. आधी हे दाखवतो.
हे बघा. मग हे म्हणतात, जेव्हा महाराजजी मग काय आहे इथे, यांच्या भजनाचे हे हाल होते. यांना स्वामीजी महाराजांच्या दर्शनाचा बराच आधार झाला होता. जेव्हा स्वामीजी महाराज अंतर्धान पावले, म्हणजे मृत्यू झाला शिवदयालजींचा, तेव्हा बुक्की एकाकी झाली की दिवस रात्र बेशुद्ध पडून असायची. 2-2 दिवस हाजात जरुरी म्हणजे फ्रेश होण्यासाठीही नाही जायची, प्रातर्विधीला नाही जायची आणि सूरज स्वामीजी महाराजांच्या चरणी लागून असायची. ठीक आहे. साधारण 1.5 महिना हीच अवस्था होती. जेव्हा सर्वांना भीती वाटली की कदाचित हिचा देह सुटेल, तेव्हा स्वामीजी महाराजांनी यांना दर्शन दिले. आता काय होते, 1-1.5 महिन्यानंतर हा तप्तशिलेवर मार खाऊन खाऊन परत भूत बनवून सोडून दिले शिवदयालजीला. मग तो आला बुक्कीकडे, तिच्यात प्रवेश केला. आता बघा यांचे 2 बोल कसे आहेत. भूताची सर्व लक्षणे दाखवतो तुम्हाला. दर्शन दिले. तेव्हा स्वामीजी महाराजांनी 1.5 महिन्यानंतर स्वामीजी महाराजांनी यांना दर्शन दिले आणि फरमावले की ज्या प्रकारे तू सेवा करत होतीस, मी जिवंत होतो तेव्हा तू सेवा करायचीस, हुक्का भरायची, पोळ्या करायची, तसे कर आणि मी खात जाईन, हुक्का देखील पीत जाईन. आता बघा काय म्हणतायत स्वामीजी, तशाच प्रकारे कर. आणि मग त्या दिवसापासून बुक्कीची प्रसाद देखील तयार करायची आणि माझ्या पन्नी गल्लीच्या घरी पूर्वीच्या रिवाजाप्रमाणे अंथरूण घालायची आणि हुक्का देखील भरायची. आता या पन्नी गल्लीमध्ये यांचा जन्म झाला, आग्र्यामध्ये. आता ते जे घर धाकट्या भावाच्या हिश्श्यामध्ये आलं असेल, पुढे तो म्हणत आहे लेखक प्रताप सिंह की माझे पन्नी गल्लीच्या त्या पलंगावर जिथे आधी शिवदयालजी राहायचा, तिथे बसायचा, तेव्हा बुक्की तिथेही हुक्का भरून द्यायची, तिथे पोळ्या करून द्यायची, तिथेच खाऊ घालायची. तर त्याचप्रमाणे जेव्हा तो मेला आणि भूत होऊन बुक्कीमध्ये शिरला, तेव्हा तो म्हणाला हुक्का ओढेन आणि पोळ्या कर खाईन. आता बघा हाल या भूतांचे. मग त्या दिवसापासून बुक्कीजी प्रसाद तयार करायची. बघा, स्वामीजी महाराजांनी दर्शन दिले आणि फरमावले की ज्याप्रमाणे तू पूर्वी सेवा करायचीस ना, त्याप्रमाणे तू हुक्का भर, पोळ्या कर आणि पन्नी गल्लीमध्ये चल, त्या पलंगावर तिथेच बसून मी हुक्का पिईन. होई. मग त्या दिवशीपासून बुक्कीजी प्रसाद देखील तयार करायची आणि माझ्या पन्नी गल्लीच्या घरी पूर्वीच्या रिवाजाप्रमाणे अंथरूण घालायची, जसे आधी घालायची, आणि हुक्का भरायची. तो पलंग अजूनही तयार असतो. गरजेप्रमाणे ती जी काही सेवा करायची, शिवदयालजीच्या जिवंतपणी हुक्का भरून पोळ्या करायची, हुक्का तयार करायची, त्याचप्रमाणे परत काम करू लागली. आणि स्वामीजी महाराज त्यांना ध्यानाच्या वेळी प्रकट दर्शन देत असत आणि सर्व सेवा त्याचप्रमाणे स्वीकार करायचे जशी अंतर्धान पावण्याच्या आधी स्वीकारत असत. आणि बुक्कीजींना महाराज तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रकट राहिले. जोपर्यंत बुक्की नाही मेली शिवजी, शिवदयाल तिला विसरला नाही. तो सतलोकात कधी गेला, मग तो अकह लोक परमधनी म्हणवला गेला. हा जो धर्तीवर आला होता, हा तर बुक्की लोकात बसलाय, सतलोक वगैरे तर विसरलाच. आता परत बघा, बुक्कीजींना महाराज तिच्या अंतिम श्वासापर्यंत प्रकट राहिले. इथपर्यंत की ज्या कोणाला काही गोष्ट स्वामीजी महाराजांना विचारायची असेल, तेव्हा बुक्कीजींच्या द्वारे विनंती करत असत. आता बुक्कीजीमध्ये इंटरनेट लागले आणि तिने ऑन करून बोलणं केलं. ते भूत आले, विनंती करते, म्हणते, बुक्की बोलते, बुक्कीमधूनच बोलत असे तो. कमाल आहे. आता पहा, म्हणजे इथे कशी सारवासारव केली, म्हणजे बुक्कीजी अभ्यासाच्या वेळी स्वामीजी महाराजांना प्रकट करून त्यांचं प्रतिरूप होत असायची. या गरजवंतांना लेखक म्हणतोय, मलाही जेव्हा केव्हा गर्दीच्या वेळी भीती वाटायची किंवा कोणतं संकट यायचं आणि अक्कल काम नाही करायची द्यायची, तेव्हा बुक्कीजी मार्फत स्वामीजींचा सल्ला घेत असे. आणि जसा सल्ला असेल त्याचप्रमाणे बंदा शिरसावंद्य करायचा. जशी आज्ञा द्यायचे शिवदयालजीचे भूत, त्याचप्रमाणे काम करायचा तो. आणि अशा प्रकारे रायसाहेबांनी देखील मौज केली होती. बुक्कीजींच्या मार्फत 2-4 वेळा सल्ले मागून घेतले होते.
अंडरस्टूड. शहाण्याला संकेत पुरेसा आहे. हे भूत बोलत असे या बुक्कीमधून, आणि हा हात जोडून विनंती करायचा आणि हे भूत म्हणायचं असं करा. जसं आधीचं ज्ञान होतं तसं परत सांगू लागला. एक भक्त सांगत होता की माझ्या काकांनी राधास्वामी यात होता पंथात 20-25 वर्ष भक्ती केली. 2.5 तास सकाळी, 2.5 तास संध्याकाळी. हा बराच वेळपर्यंत तसूभर देखील नाही हालायचा, वरती चादर टाकून. मग तो मेला. मेल्यानंतर आपल्या सुनेमध्ये येऊन सांगायचा की जरा चुरमा तयार कर आणि बिडी आण. हुक्का तर त्यांचा आजोबा आणतच होता. तर ती पत्नी भावाची मुलगी ना कोणतं काम करू शकत होती. पिऊन पडायची, जशी बुक्की पडून राहायची. तो खायचा चुरमा आणि प्यायचा बिडी. त्या मुलीने कधी बिडी पण ओढली नव्हती, ती बिडी ओढू लागली. त्याची सून. तो काका ओढायचा आणि बऱ्याचदा सांगायचा की आमच्याकडे काही अशा गोष्टीही सांगितल्या ज्याने आम्हाला काही लाभ पण झाला, पण बाकी दुर्दशा खूप केली होती, ती कामच नाही करू शकायची. मग झाडफूकवाल्यांकडून करून पाहिले, काही नाही झाले. मग इथे आले, नाम दिले, तेव्हा त्या काकाचा पिच्छा सुटला त्या राधास्वामी भूताचा. तर तो एक शिवदयालजी हुक्का प्यायचा आणि चुरमा पोळी खायचा. आणि हे म्हणतात एक धनी होता, स्वर्गात पोहोचला. हा तर बुक्कीमध्ये पोहोचला आणि आता नरकात धक्के खातोय. कुठे? आता सावनसिंहजी जे जयमलसिंहजींचे शिष्य आणि जयमलसिंहजी शिष्य या राधास्वामी शिवदयालचा चेला. सावनसिंहजींचे विचार ऐकवतो बघा. संतमत प्रकाश आणि भाग 3. संतमत प्रकाश भाग 3 हा हजूर महाराज सावनसिंहजींच्या सत्संगांचा संग्रह आहे. ठीक आहे. आणि हे बघा, प्रकाशक कोण आहेत? जगदीशचंद्र सेठी. जगदीशचंद्र सेठी, सेक्रेटरी राधास्वामी ब्यास सत्संग ब्यास, डेरा बाबा जयमलसिंह. हे पहिली आवृत्ती 1976 छापली होती आणि हे इथून प्रिंट केलंय, गोपसन्स प्रिंट पेपर लिमिटेड इथून. आता याचे तुम्हाला बघा 102 पानावर बघा. हे आहे 102 पान. यामध्ये खाली बघूया काय म्हणतात सावनसिंहजी. हे म्हणतात, सत्पुरुष सतनाम कहाई ही वाणी आहे शिवदयालजींची आणि उकल करत आहेत जयमल सावनसिंहजी. आणि ही वाणी आहे शिवदयालजींची. सत्पुरुष सतनाम कहाई और सतलोक निज जिन निज पाया आई. बघा, सत्पुरुषाला सतनाम म्हणतात, याचा अर्थ हा आहे. आणि सतलोक मग आपण मिळवला. आता बघा, सावनसिंहजी म्हणत आहेत की पहिला राम दशरथाचा पुत्र होते, जे त्रेतायुगात झाले, अवतार होते. आले आणि आपली ड्युटी करून निघून गेले. परंतु आता आपल्याला नाही भेटू शकत, आपले काम नाही करू शकत. आणि जो घटाघटात व्याप्त आहे, तिसरा राम ब्रह्मा आहे, जो साऱ्या त्रिलोकाला निर्माण करतो आणि पालन आणि विनाश करतो. आणि चौथा राम सतनाम आहे, हा खरा राम आहे. अरे देवता, तुझं डोकं फिरलं? आलं लक्षात यांचं? आता तीच शिवदयालजीची बोली बोलत आहे. हे की शिवदयाल तो तर म्हणत आहे की चौथा सतनाम, सचखंड किंवा सतनाम हा चौथा लोक आहे. आणि हा म्हणतो की सतनाम हा चौथा राम आहे. सचखंड किंवा सतनाम. आता बघा 102 पानावर हा म्हणत आहे की 102 पानावर याच्या भाग 3च्या के सचखंड किंवा सतनाम हा चौथा लोक आहे. हे सतनाम चौथा लोक आहे. आणि इथे 104 पानावर परत काय म्हणत आहे? चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? गोरख मुकादम खामकर. आपण कुठून आलात? आनंदवाडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? पारंपरिक शेती करणे.
संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा 31/10/2013 रोजी घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्या अगोदर पारंपरिक भक्ती म्हणजे देवी देवता पूजणे, ब्रह्मा विष्णू महेश गणपती, आळंदी ज्ञानेश्वर महाराजांकडे जाणे, तुकाराम महाराजांना देवला जाणे, पंढरपूरला जाणे अशी भक्ती करीत होतो. आळंदीला बाळिंडी करीत होतो. तुकाराम महाराजांकडे दरवर्षी तुकाराम भिजल जात होतो. पंढरपूरला जात होतो. अशी भक्ती पारंपरिक करीत होतो मी. जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वीपासूनच आपण भक्तिमार्गात होतात. खास करून महाराष्ट्रामध्ये जी भक्ती साधना चालते, जसे की वारीला जाणे, पंढरपूरला जाणे, व्रतवैकल्य करणे, या सर्व भक्ती साधना आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे किंवा जी भक्तिविधी आहे याबद्दल आपल्याला कल्पना किंवा माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या मार्गात कसे आलात? संत रामपालजी महाराजांची माहिती मला एक जोडीदार होता माझा. तो म्हणाला की एक महाराज टी व्हीवर पुस्तकं दाखवतात आणि सगळे पुस्तकं आपण स्वतः वाचायचे. म्हणून मी माझ्याकडे टी व्ही नव्हती, म्हणून मी टी व्ही एक दिवस ते म्हणला चल मी पैसे देतो तुला मी, आणि दोघंजण मिळून आम्ही गेलो काष्टीला, टी व्ही घेऊन आलो. टी व्ही घेऊन आल्यानंतर मी परत 4 दिवस मला काही कार्यक्रम टी व्हीवर सापडला नाही. मी त्याला परत फोन केला की म्हणलं टी व्हीवर कार्यक्रम मला सापडा. तो म्हणला एक काम कर, म्हणला सापडन, तू निवांत बघ, संध्याकाळी लवकर बघ. म्हणून मी लवकर बघायला कार्यक्रम सुरुवात केली. ते 7:30 ते 8:30 कार्यक्रम चालू होता. तो कार्यक्रम मी पाहत राहिलो 2011 कार्यक्रम पाहता आम्हाला काय तिकडे जाण्याचा मार्ग सापडाना. 2013पर्यंत मी टी व्हीच पाहत राहिलो. टी व्ही पाहत असताना सगळं ज्ञान झालं, पण जाण्याचा मार्ग सापडाना. मग तिथं कसं जावं लागेल, कसं काय करावं लागेल, त्या शोधात भरपूर फिरलो मी, पण त्या म्हणजे त्या मार्गातलं मला काही सापडायला राज्य नव्हतं. महाराष्ट्र सोडलेला नव्हता. मग मला काय तिथं जाता यायला ना. अशा स्थितीत मग त्या एक वाडीत आमच्या एका जगतकडे पुस्तक होतं. ते पुस्तक भेटलं. त्याच्यावर नाशिकच्या भगतजींचा फोन नंबर होता. त्यांना फोन केल्यावर ते म्हणले तुमच्या नगरला आहेत म्हणले, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मी नंबर देतो म्हणले मी त्यांचा. आणि मग त्यांच्याकडून नंबर घेतल्यावर त्यांना फोन केला, पण मी तिकडं काय जाण्याला मार्ग भेटाना लवकर. म्हणून नगरला एक दिवस गेलो आम्ही. नगरला गेल्यावर तिथं बसलो, तासभर चर्चा केली. त्याच्यावर 2 महिने परत लांबले. मग ते म्हणले आम्हाला जायचं आहे, तुम्ही येता का आमच्याबरोबर? म्हणलं आम्ही ठीक आहे यायला मारा तुमच्याबरोबर. आश्रममध्ये गेल्यावर नामदीक्षा तिथं गेल्यावर आतमध्ये गेलो. सुरुवातीला तिथं पाहिलं सगळं आश्रमचं, एकदम व्यवस्थित वाटलं की बा तिथं म्हणजे बघायची इथं या, तिथं बसा, म्हणजे सगळे प्रेमभावाने बोलायचे. किंवा तिथं जेवणाची व्यवस्था, कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही, एकदम प्रेमभावाने सगळं चालायचं. आणि तिथं मग बघायची म्हणले दुसरे आमचे म्हणले की तुम्ही आता नामदीक्षा घ्या. नामदीक्षा घेतली. दर्शनाला उभा राहिलो परमात्म्यापुढं. परमात्म्याचं दर्शन झालं आणि तिथं खरं कळालं. तिथं गेल्यावर की मोक्षाचा मार्ग म्हणजे तिथं गेल्यावर भेटला म्हणजे आम्हाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच जी काही पारंपरिक भक्ती होती ती भक्ती करत असताना संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे हे सत्संगाच्या मार्फत आपल्याला कळालं आणि आपल्याला ओढ लागली की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा आपण कधी घ्यावी. त्या अनुषंगाने आपल्याला संत रामपालजी महाराजांचे अनुयायी लाभले आणि त्यांच्यामार्फत आपण संत रामपालजी महाराजांची जी नामदीक्षा आहे ही बरवाला स्थित त्यांच्या आश्रमात जाऊन आपण नामदीक्षा घेतली. तर आपण संत रामपालजी महाराजांचा मार्ग का निवडला? संत रामपालजी महाराजांचा कार्यक्रम म्हणजे सगळा म्हणजे शास्त्राला धरून आहे. सगळ्या गोष्टीला सगळं पाहून सगळ्या गोष्टीचं बा इथं खरंच मोक्ष आहे ह्या गोष्टीला पाहून मी संत रामपालजी महाराजांचा म्हणजे मार्ग निवडला की बा ह्याच्यातून आपल्याला खरं मोक्षाचा मार्ग आपल्याला इथं भेटेल. सगळ्या देवदेवतांची पूजा करायचो मी. आमच्या मळ्यात सप्ताह राहायचा. त्या सप्त्यात गाथा पारायण सोहळा करायचो. परत दत्त जयंती आली गुरुचरित्र पारायण करायचो. ह्याला देहूला गेलो तुकाराम महाराजांची बेस साजरी करायचो.
ज्ञानेश्वरी पारायण करायचो, गुरुचरित्राचं पारायण करायचो, नवनाथाचं पारायण करायचो, पंढरपूरला जायचो मी. पण मला काय त्याच्यातून म्हणजे असं माझी मनाची संतुष्टी होत नव्हती. मी सायकलवर अष्टविनायकसुद्धा केलेलं आहे किंवा सगळे अष्टविनायक फिरलेलो आहे सायकलीवर आम्ही. तिथं जाऊनसुद्धा आम्हाला म्हणजे तिथं जाऊनसुद्धा असं मनाला हे वाटत नव्हतं की बा आपल्याला हे की ज्ञान आपण बरोबर आहे. कुठंतरी मनाची कमतरता वाटायची, म्हणून वाटायचं की हे ज्ञान बरोबर आहे. हे म्हणजे गीतेला धरू नये, 4 वेदाला धरू नये, 18 पुराणाला धरू नये, देवी भागवत महापुराणमध्ये आहे पुराव्यानिशी दिलेलं सगळं ज्ञान. ह्याच्या सगळा मी अभ्यास केला आणि हा अभ्यास केल्यावर तिथून पुढं मी मनाचा निश्चय केला की आपल्याला म्हणजे संत रामपालजी महाराजांकडे जायचं ह्या हेतूने मी गेलो आणि तिथं जाऊन मग ते नामदीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की यापूर्वी जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात नव्हतात त्यापूर्वी आपण बरेचशा साधू संतांकडनं जी काही महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिसाधना आहे त्याच भक्तिसाधनेत आपण लीन होतात. वारी करणे, देवदर्शन करणे, तीर्थाला जाणे, या सर्व आपण भक्तिविधी करत होतात. पण जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आलात आणि संत रामपालजी महाराजांनी जी आपल्याला सद्भक्ती दिली, त्या सद्भक्तीमुळे, त्या मंत्रजापामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? लाभ तर भरपूर झाले. लाभाची गिनती करता करता मला किती वेळ दिला तरी पुरणार नाही. पहिला लाभ असा झाला की मला मोक्षाचा मार्ग भेटला आणि मोक्षाचा मार्ग भेटला तिथून पुढं मी दुसरं आम्ही गाडीवर नगरला सत्संगला चाललो होतो. सत्संगला जाताना आमचा सकर चौकात ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाला तर असं झालं की आमच्या गाडीच्या पुढच्या चाकावर टेम्पोचं चाक चढलं. टेम्पोचं चाक चढल्यावर मला असं झालं की परमात्माने सांगितलं होतं मला की तुमच्या केसालासुद्धा धक्का लागणार नाही तुमचं नाम जर जागेवर असलं तर. आम्हाला एक असं कुठं नगभरसुद्धा खर्चडलं नाही. आम्ही तिथं 2 जण पळत आले, आमची गाडी साईडला घेतली. ते म्हणले तुम्हाला लागलं का? म्हणलं नाही लागलं. म्हणले तुम्ही घाबरल्यानं झाला, दवाखान्यात चला. म्हणलं आम्हाला काही झालं नाही, आम्हाला थोडा वेळ आम्हाला झाडाखाली बसू द्या निवांत. आम्ही झाडाखाली बसलो निवांत आणि झाडाखाली बसून आम्ही स्मरण करीत बसलो थोडंसं आणि तिथून पुढं जाऊन सत्संगमध्ये बसलो. सत्संगमध्ये बसल्यावर सत्संग झाला आणि सत्संगमधून निघताना दुसऱ्या आपल्या बगजींनी गाडी पाहिली. अरे म्हणले तुमच्या गाडीला काहीतरी झालं आहे आज. म्हणलं येताना असं झालं, आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. म्हणले कुठं झाला, कसा झाला? म्हणलं झाला सक्कर चौकात. लागलं का, काही झालं का काय तुम्हाला? दवाखान्यात चला. म्हणलं काहीच नाही झालं, आपल्याला पूर्ण आपण व्यवस्थित येतं आणि आपल्याला काही झालं नाही त्यापासून. दुसरा लाभ असा झाला की एक शेतात म्हणजे लाईट आणलेली असताना त्या लाईटचा घोटाळा झालेला होता. म्हणून मी लाईट यायला 1 तासभर वेळ होता म्हणून मी पकड इस्क्रू चावी घेऊन आपल्या शेतात गेलो. शेतात गेल्यावर तिथं लाईट अचानक लवकर आल्यावर लाईटीचं असं झालं की काम उरकलेलं असताना तिथं खालून पाणी होतं, सगळं वरून पाणी होतं. पण असं झालं की पकडीने मी वायर धरली. लाईट आलेली काही माहीत नव्हती. लाईट आलेली माहीत नसताना त्या पकडीचा मला कसा शॉट बसला ते बसू. आता म्हणलं परमात्माने काय वाचत नाही, आता काय असताना ते तुम्ही माझे सर्वस्वी. परमात्माने मला कसं सही सलामत सोडलं माझीच मला कळालं नाही. आणि तिथून घरी आलो. मी घरी आल्यावर माझ्या हाताला इथं लागलेलं पाहिलं. घरचे म्हणले काय झालं, कसं झालं, कुठं झालं? म्हणलं झालं इथं परमात्माने वाचवलं. घरी गेल्यावर मी साष्टांग दंडवत घातला परमात्माला. परमात्मा मला तुम्ही आज मला खरोखर या रूपाने मला तुम्ही आज जीवदान दिलं. ह्यो दुसरा लाभ झाला. तिसरा लाभ माझा असा झाला की मला स्वप्न पडल्याचा भास झाला. स्वप्न पडलेला असताना यम आले आणि मला धरलं. त्यांनी धरल्यावर मला घेऊन चालल्या. मी म्हणलं तर म्हणजे मला कुठं घेऊन चालले? ते म्हणले तुझं आयुष्य संपलं बाबा. म्हणले तुझं आता चल, म्हणले तुझं काय इथं खरं राहिलं नाही. मग ह्या हेतूने मी म्हणलं असं होऊ शकत नाही. म्हणलं कसं काय? म्हणले परमात्मा सांगते तुमचं नाम जर जागेवर असेल तर तुम्हाला काहीच होऊ शकत नाही. ह्या हेतूने मी काय की मग मला बऱ्याचशा वर नेलं त्यांनी. त्यात मला झटापटीत मला काय ते सोडित नव्हते कसेच आणि मी त्यांना झटापटी करायचो. ह्याच्यात त्यांनी मला काय केलं, लय जाम घट्ट पकडून धरल्यावर मी काय सुटाना. मी अंजाडा भिंजाड त्यांच्याबरोबर करू लागलो. ते काय ऐकणार मला. मी म्हणलं आता आणि मग त्यांना तेवढ्यात आठवलं की परमात्माने आपल्या सदनामाचा जाप करायला सांगितला होता. अशा टायमाला सदनामाचा जाप सुरू केला. असं परमात्माच्या कृपेने त्यांनी मला सोडून दिल्यावर मला ते माझा जीव
ह्याच्या शरीरात येऊन आदळला. शरीरात येऊन आदळल्या मला दुसऱ्या दिवशी उठायला यायना, नीट बसायला यायना. म्हणलं असं काय झालं आज, नेमकं काय कळाना. म्हणलं असं कधीच झालं नव्हतं. मग मला आठवले होते. मग परमात्मा परत मी दंडवत घातला. परमात्मा म्हणलं तुमची मला खूप कृपा झाली, मग तुम्ही मला आजसुद्धा वाचवलं म्हणलं. तिसरा लाभ असा झाला की परत एक मी सकाळच्या वेळेस मी मशीनला खायला आणायला गेलतो. रानात कडवाचं वजं घेऊन येत होतो. येता येता वायरीवर पाय पडला, पण मला ओढल्यावानी झालं. पण परमात्माने परत तिथं मला असं पुढं ढकलून दिलं की मग तिथून बी मी सुटलो परत परमाच्या ह्या कृपेने. मग एवढे लाभ झाले परमात्माच्या कृपेने की मला जीवनदान परमात्माने परत दिलं. नाही तर मी आज ह्या भक्तिमार्गात जर नसतो तर मला जीवनदान राहिलं नसतं माझं. ह्या पृथ्वी तलावर मी नसतो आज. एवढी परमात्माने माझ्यावर कृपा केली आज. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. खास करून आपल्याला जीवनदान मिळालं आहेत. बऱ्याचशा ॲक्सिडेंटमधून, दुर्घटनेमधून संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपण आज सही सलामत बाहेर आलेले आहात. तर ह्या अनुषंगाने आपण जो इतर भगत समाज आहे, जो आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत, त्यांना खास करून आपण काय संदेश द्याल? जो समाज हा टी व्ही बघतोय सगळ्यांना माझी एक विनंती किंवा हे जन्म परत नाही. ह्या जन्म घेण्यासाठी 84 लक्ष योनी फिरावं लागते. मनुष्य जन्म भेटत नाही लवकर. तुम्ही असा विचार करून अनेक टी व्हीच्या चॅनलवर कार्यक्रम येतोय. तुम्ही बारकाईने विचार करा, अभ्यास घ्या आणि भक्तिमार्गात तुम्ही नामदीक्षा घेतली पूर्ण तुम्हाला लाभ भेटून जाईल. आणि भक्तिमार्ग असा आहे हो की मोक्षाचा मार्ग आहे. पुराव्यानिशी ज्ञान आहे सगळं परमात्म्याचं. आणि ह्याच्यात कुठलीही अडीअडचण येत नाही. नेमात राहून भक्ती केली, आजारी असेल कोणाचं काय असेल, सगळे मार्ग सुटतात हळूहळू. सगळे भक्तिपथूनपासून लाभ होतात. त्यात काही अडचण राहत नाही. ह्या हेतूने मला एक सांगायचं आहे की तुम्ही परमात्म्याच्या शरणेत ह्या हेतून या की पहिला मोक्षाचा मार्गाचा विचार करा. आणि ज्यांना खरंच काहींना सापडत नाही मार्ग, अशांनी अनेक चॅनलवर टी व्हीचा कार्यक्रम येतो, त्यांनी तो कार्यक्रम बारकाईने पाहावा आणि सगळा विचार करून नामदीक्षा घ्यावी. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत आणि त्या अनुषंगाने आपण श्रोत्यालासुद्धा एक आवाहन करत आहात की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकून त्यांची ही सद्भक्ती जी आहे ती स्वीकारायला हवी. मला असं विचारायचं आहे की आपण एक शेतकरी कुटुंबातून आहात आणि आजचा जो शेतकरी आहे हा शेतकरी त्रासलेला दिसत आहेत समाजामध्ये. आज आपण जर बघितलं टी व्ही चॅनल्सवर किंवा वर्तमानपत्रामध्ये तर बरेचसे बातम्या अशा येतात की कोणी शेतकरी अमुक नावाचा शेतकरी आहे, तो कर्जापोटी त्याने आत्महत्या केली, त्याने आत्मदहन केलं. त्याचप्रमाणे त्याला बाजारभाव भेटत नाही मालाला आणि वेगवेगळे कायदे आज शासनामार्फत शेतकऱ्यांच्या काही कायदे निर्माण झालेले आहेत, त्यालासुद्धा शेतकरी आज विरोध करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. तर असं असतानासुद्धा आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आहात आणि आपल्याला ह्या जो आज शेतकरी वर्ग जो त्रस्त आहे तो जो वर्ग आहे आणि आपल्यामध्ये काही समानता किंवा बदल आहे का? बदल घडल्याशिवाय मी सांगतो ना, या भक्तीत मी शिरल्यापासून पाण्याची अडचण सुटली माझी. भक्तीत आल्यापासून माझी म्हणजे ट्रॅक्टर घेण्याची ऐपत नव्हती. परमात्म्याने मला ट्रॅक्टर दिला किंवा शेती व्यवस्थित होईल. आणि ह्या नवीन कृषी कायद्याविषयी जे चाललं आहे त्यात भरपूर अडचणी आहेत. कोणी कर्जबाजारी म्हणून आत्महत्या करीत असेल तर आत्महत्या करायची गरज नाही. परमात्म्याच्या जर त्या शरणात आला तुम्ही तर हे पूर्ण ब्रह्मा येतं आणि इथं शरणात आल्यावर तुम्हाला कुठलीही चिंता करायची गरज नाही. परमात्मा आपोआप सगळी चिंता सोडून सगळे भक्ती मार्गाला व्यवस्थित राहिलं तर सगळी चिंता सुटते आपोआप. आणि सगळ्या भक्ती म्हणजे असं की सगळ्यांची समस्या काय असतील ते सगळ्या पूर्ण एकदम योग्य ठिकाणी आपल्याला भक्ती सापडल्यामुळे सगळं निवारण पूर्ण होते. आत्महत्येची गरज होत नाही किंवा काहीच नाही. परमात्म्याचं असं म्हणणं आहे की पूर्ण ब्रह्माच्या शरणात जर तुम्ही आले तर तुमचं पाप कर्म मी सगळं काटून टाकील. तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाही. आणि शंका न राहिल्यामुळं तुम्ही कुठल्याही गोष्टीला प्रवृत्त होऊ शकत नाहीत.
आणि तुम्हाला एवढं सुख प्राप्त होईल की तुम्हाला कुठलीही अडचण येऊ शकत नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर भक्त समाजाला बरेचसे लाभ प्राप्त होतात. त्याच्यावर जे येणारे संकट आहे ते आपोआपच संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे दूर सारलं जातं, दूर लोटलं जातं. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात नव्हतात किंवा त्यांच्या भक्तीपासून आपण लांब होतात, त्यावेळेसची जी आपली शेतीची प्रक्रिया आहे किंवा ज्या शेतीमध्ये आपल्याला काय अनुभव येत होता आणि आज आपण संत रामपालजी महाराजांचे अनुयायी झाले आहात आणि त्यांच्या भक्तिमार्गात आज आपण आहात, तर त्यानंतर आपल्या जो काही व्यवसाय आहे त्याच्यामध्ये काही बदल आहे का? सगळा बदल तर पूर्ण सगळा झाला. शेतीत उत्पन्न काय व्यवस्थित निघत नव्हतं. शेतीत आज उत्पन्न भरपूर निघतं. 2 एकर लिंबूची बाग आहे. पाणी नव्हतं, पाण्याची समस्या सुटली. आज जित्राबाईत घरी ऊस आहे, कांदा लावला आहे आता. म्हणजे पाणी असं प्यायलासुद्धा राहत नव्हतं उन्हाळ्यात. अचानक पाणी कमी पडायचं आणि सगळं जळून जायचं. आज परमात्म्याच्या कृपेने बोरला पाणी लागले. पाणी लागल्यावर सगळे पिकं आज व्यवस्थित येतं. आणि व्यवस्थित असताना दुसरी गोष्ट अशी की जे पाणी परमात्म्याने दिलं, हे पक्कं पाणी दिलं, ते कुठल्याही गोष्टीत म्हणजे किती जरी उन्हाळा झाला तरी कमी पडत नाही. सगळ्या गोष्टीतून म्हणजे सगळ्या प्रश्नातून मी सुटत चाललो आहे. पूर्णपणे माझा विश्वास आहे की पूर्ण परमात्मा इथे आणि सगळ्यांना म्हणजे व्यवस्थित एकदम भक्ती देण्यात येते यांच्याकडून. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची भक्ती ही पूर्णपणे शास्त्रांच्या आधारावर आहे आणि त्यापासून मानव समाजाला आज बरेचसे लाभ प्राप्त होतात. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या भगत आत्माला किंवा एखाद्या श्रद्धाळूला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावीशी वाटत असेल तर तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? ज्या श्रद्धाळूंना नामदीक्षा संत रामपालजी महाराजांची घ्यायची, त्यांनी अनेक चॅनलवर कार्यक्रम चालू येतं. त्या कार्यक्रम चॅनलवरती पावा, त्याच्यातून सगळं मार्ग भेटतात. तिथं फोन नंबर असतात त्यांचं. त्या पुस्तकात बी नंबर आहेत नामदीक्षा घेण्याला. आणि त्याच्यावर जर तुम्हाला फोन केले तर फोन तुम्ही केल्यानंतर तुम्हाला लगेच तिथं जिथं तुमच्या जिल्ह्यात ठिकाणी नामदान केंद्र आहे तिथं जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि जर साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायची असेल तर आज आपल्या टी व्ही चॅनल्सच्या माध्यमातून जे टी व्हीवर जे काही मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत किंवा जे मोबाईल नंबर आज चालत आहेत त्या कुठल्याही नंबरवर संपर्क साधून ते व्यक्ती नामदीक्षा घेऊ शकतो जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळून. परंतु मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती रुपये मोजावे लागतील किंवा किती पैसे त्या गोष्टीसाठी त्याला मोजावे लागतात? या नामदीक्षेसाठी 1 रुपयाही मोजावं लागत नाही. नामदीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला नामदीक्षाबरोबर प्रसाद, परत भक्तिबोध पुस्तक, नामजपाचं जे कार्ड असतं ते आणि परमेश्वराचा एक फोटो असतो, ते सगळं तुम्हाला मोफत दिलं जातं. कुठलाही 1 रुपयासुद्धा स्वीकारला जात नाही तिथं आणि कुणी घेत पण नाही. हा माझा अनुभव आहे. ह्याच्यात काहीच तीळ मात्र शंका नाही. कुणाला बी शंका अजिबात तशी म्हणजे मनात आणायची नाही की बा इथं पैसे घेत असते आणि एवढे पैसे लागतात नामदीक्षा घ्यायला. हे सगळं खोटं आहे. इथं 1 रुपयाही लागत नाही नामदीक्षा घ्यायला. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.